ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। राज्यामध्ये सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा धुरळा उडालाय। काही ठिकाणी महायुती विरोधात महाविकास आघाडी लढतीये, तर काही ठिकाणी महायुतीतील घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात, तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकमेकांच्या समोर स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून उभे राहिलेत। बरं, असं असताना लाडकी बहीण योजनेबद्दल बोलून लाडक्या बहिणींना साथ घातली जाते। कोणतीही सभा असली की स्थानिक नेते असो वा मंत्री हे लाडकी बहीण योजनेवरून लाडक्या बहिणींचं मत स्वतःच्या पाड्यामध्ये कसं पडेल याचाच विचार करताना पाहायला मिळतात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामध्ये याच योजनेवरून चांगली रस्सीखेच पाहायला मिळते। पाहूयात या संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचाच बोलबाला। लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून शिवसेना राष्ट्रवादीत रस्सीखेच। एकनाथ शिंदे आणि हसन मुश्रीफ यांच्यात श्रेयवाद। विविध सभांमध्ये गाजतोय लाडक्या बहिणींचा मुद्दा। विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीनं राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती। त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेची सुरुवात करून राज्यातल्या लाखो लाडक्या बहिणींची मनं जिंकली होती। विधानसभा निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा नगरपालिका महापालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही बोलबाला पाहायला मिळतोय। पण या योजनेचं श्रेय घेण्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं आता समोर आलेलं आहे। कोल्हापुरातल्या कागलमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाषणादरम्यान मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली आणि योग्य वेळेला लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपयेही देणार असल्याचं जाहीर केलं। शिवाय लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नसल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला। माझ्या लाडक्या बहिणींना माझी एवढीच विनंती आहे, हा तुमचा भाऊ तुम्हाला विनंती करायला आलाय, फक्त निवडणुकीपुरता नाही, तुम्हाला दर महिन्याला ओवाळणी देणारा हा भाऊ आहे। आणि जे आम्ही बोललेलो आहे, पुन्हा मी सांगतो, मला पत्रकार विचारतात तुम्ही 1500 रुपये सांगितले, तुम्ही 2100 रुपये सांगितले, मी त्यांना सांगितलं योग्य वेळी ते पण देणार, मागे हटणार नाही, शब्द फिरवणार नाही। तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच तिजोरीची चावी होती आणि त्यावर महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची सही होती। त्यामुळे लाडकी बहीण योजनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये दरमहा दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं। आता ही योजना आम्ही सगळे सत्तेवरची मंडळी आहेत आम्ही जाणली असं म्हणणार आणि ते काल म्हटलं घेतलं, परंतु उपमुख्यमंत्री यांच्याकडे तिजोरी केली होती अजितदादा पवारकडे आणि आमच्या महिला बालकल्याण मंत्री जे आहेत त्या आहेत आदिती तटकरे, त्यांचीच सही होती, म्हणून आमचं म्हणणं आहे की आमचा अधिकार आहे। आणि आता तेच खातं अजितदादांच्या नंतर आता मुख्यमंत्र्याकडे गेले, म्हणजे आता पुढची सही कुणाची होणार आहे? मुख्यमंत्र्यांची। विधानसभा निवडणुकीपासून महायुतीसाठी गेम चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आणि या योजनेच्या श्रेयवादाचा मुद्दा आता प्रत्येक निवडणुकीमध्ये निघताना दिसतोय। या श्रेयवादाच्या मुद्द्याचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला फायदा होणार की राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफांना फायदा होणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर।